पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व येथून एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकार समोर आलाय। होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये 31 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात चमत्कारांचे सादरीकरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या कार्यक्रमात येशूच्या स्पर्शाने आंधळ्यांना दृष्टी येते, अपंग व्यक्ती चालू लागतात, तसेच असाध्य आजार बरे होतात अशा प्रकारचे कथित चमत्कार विद्यार्थ्यांसमोर दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय। या प्रकारचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे। या घटनेवर हिंदू जनजागृती समितीने तीव्र आक्षेप नोंदवला असून हिंदू विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर खोटे चमत्कार थोपवणे हे विनाशकारी धर्मांतराच्या कटाला खतपाणी घालणारे असल्याचा गंभीर आरोप समितीने केलाय। या प्रकरणी हिंदू जनजागृती समितीने वसई विरारचे पोलीस उपायुक्त, माणिकपूर पोलीस निरीक्षक आणि विभाग 2 चे डीसीपी यांच्याकडे निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आल्यात। यावेळी समितीचे सदस्य विलास निकम, प्रशांत पाटील, अतुल मेहता, संदीप तुळसाकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। तक्रारीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की हा प्रकार महाराष्ट्र काला जादू व अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम 2013 मधील कलम 3 म्हणजेच तथाकथित चमत्कारांचा प्रचार याचा थेट भंग करणारा आहे। अशा अवैज्ञानिक आणि खोट्या प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा रुजते, त्यांच्या मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतो आणि खोट्या चमत्कारांच्या माध्यमातून येशूची चुकीची प्रतिमा उभी करून धर्मांतराचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप हिंदू जनजागृती समितीने केलाय। आता या प्रकरणात पोलीस आणि प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। वसईच्या शाळेमध्ये लहान मुलांच्या समोर एक प्रकारे येशूच्या चमत्कारांचं उदात्तीकरण करून धर्मांतर करण्याचा घाट घातला जातोय का असा संशय निर्माण होतो आहे। कारण आपण बघितलं की पंजाब किंवा इतरत्रच्या ठिकाणी आज आपण एकीकडे म्हणतो आहोत की विज्ञानवादी भारताकडे आपण चाललेलो आहोत आणि त्या ठिकाणी कोणीतरी डोक्यावरती हात ठेवतो, मग आंधळ्याला डोळे येतात, मुका बोलू लागतो, बहिरा ऐकू लागतो, अशा प्रकारचा प्रचार केला जातो। हा प्रचार पूर्णपणे अवैज्ञानिक आहे। कारण यात जर सत्यता असेल तर मग आपल्या देशातली सर्व रुग्णालय बंद केली पाहिजेत आणि काँग्रेसच्या सगळ्या नेते मंडळींना अशा प्रकारच्या प्रेयर मीटिंगला पाठवलं पाहिजे। तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा प्रचार जो केला जातो आहे हा संपूर्णपणे चुकीचा आहे। लहान मुलांच्या मनावरती एका प्रकारचा धर्माचा पगडा, ख्रिस्तीपणाचा पगडा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। हिंदू जनजागृती समिती याचा निषेध करते आणि लवकरच या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडे गुन्हा दाखल नोंद करण्याचा प्रयत्न करू। याचं कारण महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना, एकीकडे विज्ञानाचं राज्य असताना अशा प्रकारे आपण जर अंधश्रद्धेचा प्रचार करत असू आणि शाळांमधून तो होत असेल तर तो रोखण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे।